मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 8 मौर्यकालीन भारत आज आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये 4 उपघटक आहेत. त्यापैकी आज आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत, मगध साम्राज्याचा उदय. मगध साम्राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचं स्वरूप आपण पाहूया. तत्पूर्वी थोडी प्रास्ताविक माहिती आहे. भारतात अस्तित्वात असलेल्या 16 महाजनपदांचा इतिहास आपण 6व्या पाठात पाहिला. 16 महाजनपद, त्यांची नावं आणि त्याचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. या महाजनपदांच्या पैकी काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजनपदांमधील संघर्षात मगधाची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि मगधाचे साम्राज्य उदयाला आले. की 4 महत्त्वाची महाजनपदं होती, त्यामध्ये सर्वात प्रबळ ठरलेला आहे मगध. मगधाचे साम्राज्य भारतातील पहिले साम्राज्य होते. ही पण सगळ्यात महत्त्वाची बाब, पहिले साम्राज्य. या साम्राज्यांची प्रशासन व्यवस्था अधिक विकसित आणि विविध विभागांच्या द्वारे कार्य करणारी होती. अतिशय विकसित प्रशासन व्यवस्था. साम्राज्याच्या अस्तित्वासाठी अनेक घटक आवश्यक असतात. उदाहरणार्थ साम्राज्याचं अस्तित्व टिकायचं असेल तर कोणकोणते घटक आवश्यक आहेत त्याची उदाहरणं पाहू आपण. विस्तृत भूप्रदेशावर सत्ता, कर रूपाने जमा होणाऱ्या महसुलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा, म्हणजे जो पैसा जमा होता कराच्या रूपाने त्याची व्यवस्था पाहणारी व्यवस्था. सम्राटाच्या हाती असणारी सर्व सत्ता आणि जो राजा असेल त्याच्या हातात सगळी सत्ता आणि त्याच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारे सैन्य. आणि सत्ता हातात असली तरी पण जो अधिकार किंवा निर्णय द्यायचे आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असण्यासाठी सैन्य लागतं. या गोष्टी साम्राज्याच्या अस्तित्वासाठी अतिशय आवश्यक घटक आहेत. धर्मविधींचे उपयोजन सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी केले जाते. आणि धर्मविधी जे केले जातात सम्राटाची सत्ता जी आहे ती वाढण्यासाठी, टिकण्यासाठी, वाढवण्यासाठी केलं जातं. सत्ताधारी कुलांमध्ये सत्ता आणि तत्संबंधीचे अधिकार एकवटले जातात आणि सत्तेसंबंधीचे अधिकार त्या राजाच्या कुलामध्ये, वंशामध्ये एकवटले जातात सम्राटाच्या. आता पाहूया आपण मगध साम्राज्याचा उदय. प्राचीन भारतात जी महाजनपदे होती त्यामध्ये मगध हे एक महत्त्वाचे राज्य होते. सुपीक व समृद्ध जमीन. मगधमध्ये काय काय गोष्टी होत्या? सुपीक आणि समृद्ध जमीन, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय, व्यापारी बाजारपेठ इत्यादी कारणामुळे मगध राज्य बलवान होत गेले. पहा, कारण विचारलं जाईल, मगध राज्य बलवान का होत गेले? तर सुपीक समृद्ध जमीन, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय, व्यापाराची बाजारपेठ ही कारणं आहेत. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगधावर हर्यक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. नाव लक्षात ठेवा, हर्यक राजघराणं होतं. इसवी सन पूर्व 6वे शतक. महाभारतात हर्यक घराण्याचा उल्लेख येतो. बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा. हे लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न. बिंबिसार हा पहिला राजा आहे हर्यक घराण्यातील आणि हर्यक घराण्याचा उल्लेख महाभारतात देखील आहे. त्याचे वडील महापद्म, बिंबिसारचे वडील होते महापद्म, यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून, म्हणजे गिरिव्रज हा किल्ला बांधलेला आहे, मगधाची पहिली राजधानी स्थापन केली. मगधाची पहिली राजधानी गिरिव्रज इथे होती आणि बिंबिसारच्या वडिलांचं नाव महापद्म. बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली. त्याने वाढवायला सुरुवात केलं आपले राज्य. शेजारच्या अंग राज्यावर आक्रमण करून ते जिंकून घेतले. अंग हे राज्य त्यांनी जिंकून घेतलं. महाभारतात अंगचा पण उल्लेख आहे. कर्णाचं राज्य होतं हे. या विजयाने मगधाचे सामर्थ्य वाढले. बिंबिसारने कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडून
त्या जोरावर आपले विस्तारवादी धोरण पुढे नेले की या राज्याशी नातेसंबंध वैवाहिक संबंध जोडला, म्हणजे इथल्या मुली केल्या त्याने, त्यामुळे त्यांच्याशी नातं जोडल्याने विस्तारवादाचं धोरणही उपयोगी झालं, त्याचं राज्य वाढलं. गिरिव्रज दुर्गच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी स्थापन केली. गिरिव्रज दुर्गाच्या पायथ्याशी, म्हणजे पहिली राजधानी होती त्याच्या पायथ्याशी पुन्हा एक राजधानी केली. बिंबिसारची हत्या करून त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर आला. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू, त्याने बिंबिसारची हत्या केली आणि गादीवर आला. त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण अवलंबले. त्याने मगधाचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले. अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग बांधला. अजातशत्रूने बांधलेला किल्ला पाटलीग्राम स्थानिक उत्पादनांच्या खरेदी विक्रीचे ते एक केंद्र बनले. पुढील काळात हेच पाटलीग्राम पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणजे पाटलीग्रामचंच नाव पुढे पाटलीपुत्र झालेलं आहे. ते मौर्य साम्राज्याच्या राजधानीचं शहर बनलेलं आहे. मग पाटलीपुत्र जे आहे ते शहर मौर्य साम्राज्याची राजधानी पुढे बनलेलं आहे. नंतर जनतेने अजातशत्रूला पदच्युत करून शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडले. लोकांनी काय केलेलं आहे, अजातशत्रूला राजापदावरून काढून टाकलं आणि शिशुनाग हा जो मंत्री होता त्याला राजा म्हणून केलेला आहे. शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळात राज्य केले. त्यानंतर महापद्मानंद याने मगधाची गादी बळकावली व नंद वंशाची स्थापना केली. मग नंद वंशाची स्थापना करणारा राजा जो होता तो होता महापद्मानंद. त्याने नंदवंशाची स्थापना केली. पुढे मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील कारणीभूत होत्या. म्हणजे अनेक कारणं होती, नैसर्गिक गोष्टी तर अनुकूल होत्याच, पण राजकीय स्थैर्य आणि इतरही बाबी कारणीभूत होत्या मगधाच्या विकासाच्या पाठीमागे. गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधाचे नियंत्रण होते. अतिशय सुपीक त्रिभुज प्रदेश, तिथे मगधाचं नियंत्रण. अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आला. पूर्वेचा भागही मगधाच्या ताब्यात. आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार वाढवण्यात मगधाला यश मिळाले. व्यापाराचं पण यश मिळालं. मगधाला नैसर्गिक साधन संपत्तीचे वरदान लाभले होते. विशेषतः भात शेतीसाठी उपयुक्त जमीन लाभली होती. सगळ्यात महत्त्वाचं शेतीसाठी किंवा भात शेतीसाठी सुपीक जमीन हे एक नैसर्गिक वरदान मगधाला लाभलेलं होतं. साम्राज्य विस्तारामुळे महसुलात भर पडली आणि राज्यही वाढलं, भौगोलिक प्रदेश वाढवला, कर वाढवले, उत्पन्न वाढलं. जंगलातून मिळणारे लाकूड, हस्तिदंत, लोखंड, तांबे यांचे स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रादेशिक उद्योगांना चालना मिळाली. आणि नैसर्गिक संपत्ती भरपूर की जंगलातलं लाकूड, हस्तिदंत, हत्तीचे दात, लोखंड, तांबे हे पण सापडलेले विपुल प्रमाणात मिळाल्यामुळे वेगवेगळ्या उद्योगांना चालना मिळाली. राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीनेच धनधान्याची व व्यापाराची सुबत्ता ही मगध राजसत्तेच्या विकासासाठी आणि बलाढ्य साम्राज्य सत्ता स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेली दिसते. म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षा राजांची तर होतीच, पण धनधान्य भरपूर होतं आणि व्यापार आणि सुपीक जमीन या गोष्टी नैसर्गिक गोष्टी असल्यामुळे मगधची सत्ता अतिशय बलाढ्य अशी झालेली आहे. आता आपण अधिक माहिती घेऊया. ही माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. प्राचीन भारतातील राजसत्तेच्या संकल्पनामध्ये चक्रवर्ती या संकल्पनेचा समावेश आहे. चक्रवर्ती ज्या सार्वभौम राजाचा रथ चारी दिशांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय जाऊ शकतो तो सार्वभौम राजा चक्रवर्ती असतो. की चक्रवर्ती राजा होण्यासाठी तो एक रथ किंवा घोडा चारी दिशेला सोडून देतो आणि मग त्याला जर कोणी अडवलं नाही तर तिथपर्यंतची सत्ता त्या राजाची असते. त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. रामायणामध्ये तुम्ही पाहिलं असतं, रामाने असा घोडा किंवा रथ सोडलेला होता आणि त्याच्या मुलांनी लव अंकुशांनी अडवलेला होता. ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे. त्याची सत्ता नैतिक अधिष्ठान असलेली आणि कल्याणकारी असावी असे अपेक्षित असे. पण ती सत्ता जी असते ती चांगली असते, कल्याणकारा समाजाच्या कल्याणाची.
त्याची अधिसत्ता विस्तृत प्रदेशावर असते. चंद्रगुप्त मौर्य हा पहिला चक्रवर्ती सम्राट होय. महत्त्वाची गोष्ट, चंद्रगुप्त मौर्य हा भारतातला पहिला चक्रवर्ती सम्राट की त्याचा घोडा कोणी अडवला नाही. सहज जाता जाता आणखी ही माहिती घेऊया. पाटलीपुत्र हे प्राचीन काळातील महत्त्वाचे शहर होते. पाटलीपुत्र हे शहर प्राचीन भारतातील शिशुनाग, नंद, मौर्य, गुप्त आणि पाल या राजसत्तांची राजधानी होती. इथे 5 राजसत्ता होत्या, होऊन गेले एकामागोमाग एक. शिशुनाग, नंद, मौर्य, गुप्त आणि पाल. पाटली हा एक भाताचा प्रकार आहे. पहा, लक्षात ठेवा, पाटली म्हणजे भात, हातात घालण्याची बांगडी नव्हे. पाटली म्हणजे भात. ज्याचे पीक या प्रांतात जास्त घेतले जात असे म्हणून त्याला पाटलीपुत्र म्हणतात. त्यामुळेच या शहराला पाटलीपुत्र किंवा पाटलीग्राम असे नाव पडले असावे. मॅगेस्थेनिसच्या इंडिका या ग्रंथात पाटलीपुत्र या नगराचा उल्लेख पालीबोथरा असा केला आहे. मॅगेस्थेनिसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये पाटलीपुत्रचा उल्लेख पालीबोथरा असा केलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.